नमस्कार मैत्रिणींनो, शारदा सोम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ब्रेड पकोडा ही रेसिपी बनवणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागतो. तर तुम्ही पण करून बघा. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर साहित्य बघून घ्या. इथं मी 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहे. ब्रेड, बेसन, हिरवी 3 ते 4 हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर घेतलेली घेतलेली आहे. सर्वात अगोदर आपण बेसन पीठ छानपैकी मिक्स करून घेऊया. त्याच्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहे. तर छान असं मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडासा ओवा घ्यायचा हातावर चोळून आणि त्याच्यामध्ये टाकायचा अर्धा चमचा. चवीनुसार मीठ घालायचं. थोडीशी हळद घालायची. हळद जास्त घालायची नाही, थोडीशीच घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा. म्हणजे बॅटर आपलं छान तयार होईल. आणि थोडं थोडं पाणी टाकून मस्त मीडियम मध्ये आपण याला मिक्स करून घेणार आहोत. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. अशा पद्धतीत आपण हे छान मिक्स करून घेऊया. एक पण गाठी ठेवायच्या नाही. छान मस्त असं मऊ लुसलुसीत असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे पकोडा आपला एकदम टेस्टी बनतो. नंतर थोडासा चिमूटभर सोडा घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे बॅटर आता 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून भिजायला ठेवून द्यायचं. आता आपण पकोड्यासाठी बटाट्याचं स्टफिंग तयार करून घेऊया. तर इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे. थोडंसं तेल टाकायचं. 1 ते 2 चमचा. हिंग घालायचा थोडासा. ब्रेड पकोडा पचायला जड असतो. हिंग घातल्याने त्रास होत नाही. थोडीशी मोहरी घालायची. अर्धा टेबलस्पून मोहरी घालायची. अर्धा टेबलस्पून जिरं घालायचं. जिरं आणि मोहरी छान तडतडून घ्यायचं. नंतर मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर याचा आबडधोबड वाटण मिक्सरला करून घेतलंय ते टाकायचं. छान मिक्स करून घ्यायचं. छान लाल होईपर्यंत तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायची मिरची. नंतर थोडीशी हळद घालायची. हे पण छान मिक्स करून घ्यायचं. नंतर बॉईल केला बटाटा हाताने असा मॅश करून टाकायचा. गॅस बंद करून द्यायचा आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. एकदम मऊ सॉफ्ट बटाटे एकदम मॅश करून घ्यायचे. थोडं चवीनुसार तुम्ही मीठ घाला तुमच्या. अशा पद्धतीत छान मिक्स करून घ्यायचं. नंतर चिरलेली कोथिंबीर वरतून घालायची. चव छान लागते. संध्याकाळच्या टायमाला स्नॅक म्हणून चहासोबत तुम्ही बनवू शकतात. पार्टीला ब्रेड पकोडा हा आयटम पण बनवू शकतात. आता आपलं स्टफिंग पण तयार झालेलं आहे. पीठ पण आपण तयार करून ठेवलेलं आहे. आता आपण पकोडा तळून घेऊया. आता गॅसवर कढाई ठेवली आहे. तेल गरम करायला ठेवूया. आता आपण पकोडा तळून घेणार आहोत. तर हिरवी चटणी आपण लावून घेणार आहोत ब्रेडला. सर्वात अगोदर ही चटणीची रेसिपी मी टाकलेली आहे. कोथिंबिरीची चटणी दोन्ही साईडला लावून घ्यायची. छान पकोड्याला टेस्ट छान येते. नंतर बटाट्याचं स्टफिंग ब्रेडमध्ये टाकून घ्यायचं. एका ब्रेडला लावून घ्यायचं. नंतर त्याच्यावर आपण दुसरा ब्रेड ठेवून घ्यायचा. अशा पद्धतीत सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं स्टफिंग. ब्रेड त्याच्यावरती ठेवून छान दाबून घ्यायचा. घट्ट दाबून घ्यायचा छान आणि असं त्रिकोणी शेपमध्ये कट करून घ्यायचा.
मग बघा अशा पद्धतीत आता आपण याला फ्राय करून घेऊया. डीप फ्राय करून घ्यायचे. तेल गरम छान गरम होऊन द्यायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. म्हणजे ब्रेड पकोड्याला तेल जास्त राहत नाही. एकदम कमी तेलात होतो. तेल जास्त शोषून नाही घेत. चांगलं गरम तेल होऊ द्यायचं नाही मग पकोडा सोडायचा. हे बघा अशा पद्धतीत बेसनामध्ये डीप करून असं टाकायचं आणि 2 मिनिटं होऊ द्यायचं एक बाजू. नंतर त्याच्यावर थोडं थोडं तेल टाकायचं आणि पलटून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने पलटून घ्यायचा आणि छान क्रिस्पी होईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचा. हिरवी मिरची साईडला तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अख्खी तळून घ्यायची. छान लागते पकोड्यासोबत. आपला ब्रेड पकोडा तयार झालेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नक्की ट्राय करा. हेल्दी खा, स्वस्थ राहा, मस्त राहा. थँक यू.